काय रे तुकाराम, काय झालं? का तोंड पाडून बसलाय? काय होणार दुसरं, घरी खायचे वांदे झालेत. म्हणजे नक्की काय झालंय? अरे ह्या लोकांनी त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कारखाना बंद पाडला. जी काय कमाई व्हायची ती बंद पडली. आता मी शेती करणारा माणूस, ऊस कारखान्यात जायचा तवा कुठं कमाई व्हायची. आर पण माझा धाकला भाऊ राजगड कारखान्यातच कामाला होता. कारखाना बंद झाल्यापासून तो बी घरी बसून आहे. खरं आहे बघ तुका तुझं. अरे कारखान्यावर केलेलं कर्ज फेडायला हे कारखाना विकाय निघाल्यात. कारखान्यातल्या कामगारांचा 15 महिन्याचा पगार दिला नाही अजून ह्यांनी. राजगड थकबाकीची FRP कधी मिळायची हे या लाचखोरांनाच माहिती बघ. अरे पण ह्यांच्या अशा गुणांमुळं कारखाना चालू होणार का नाही काय बी कळना झालं. या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार का नाही. तुला सांगतो सखाराम, राजगड कारखान्याच्या सभासदांना पण पश्चाताप होत असणार बघ, कोणाच्या हाती कारभार दिला म्हणून. चेअरमन त्याची तिजोरी भरतोय आणि राहिलं साहिलं त्याच्या कार्यकर्त्यांना देतोय. कवर असं चालणार? कसं असतं ना, शेपूट वाकडं ते वाकडच, ते सरळ होतंय वय कधी? अरे तुका, कर्मचाऱ्यांचे पैसे जे राजगड पतसंस्थेत होते 50 लाख रुपये, ते सुद्धा यांनी बिनव्याजी वापरून आज तागायत ते परत केले नाहीत. अरे यावरून दिसतंय की यांना कामगारांचं पैसे सुद्धा पुरलं नाही. ती केंद्र शासनानं त्यांच्या हाती पहिले 7 ते 8 वर्ष साखरेचा टॅक्स सुद्धा माफ केला होता. आणि बँकांनी सुद्धा वारंवार आपल्याला कर्ज दिलं आहे, तरी सुद्धा हे कारखान्याचा फायदा करू शकले नाहीत. आपल्या सभासदांकडून शेअर्स घेतले, ते कमी पडले म्हणून की काय, कंपन्यावाल्यांना पण शेअर्ससाठी यांनी सोडलं नाही बघ. सगळ्या बँकांनी यांना मदत केली, पण हे बाकीच्यांच्या नावानंच खापर फोडत आहेत. बघू काय ना काय मार्ग निघेलच आणि सगळं चांगलं होईल. चल येतो म्या.